We start new point, need of environmental conservation. पर्यावरण संवर्धनाची गरज. आज आपण हा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत. पर्यावरण संवर्धनाची गरज. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट द रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट conservation. There should be large scale participation of the people in environment conservation. It will be possible to answer the environmental problems only if environmental protection conservation becomes an effective public movement. For this purpose, values like a positive attitude and affection towards environment, knowledge about it, etc. should be included among the children since their childhood. This will help to make the future generation more aware about environmental conservation and protection. So as to achieve this, it is necessary to increase the awareness through education. पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे जे आहेत हे सर्वसामान्यपणे सामान्य नागरिकाला माहीत नसतात. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. म्हणजे पर्यावरण समस्या जी आहे या समस्येमध्ये जी काय असेल त्या संदर्भात संवर्धनामध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. का सर्व काही शासनाने केलं पाहिजे असं नाही, आपलंही कर्तव्य आहे असं समजून लोकांनी सहभाग घेतला पाहिजे. पाठीमागं एक पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्र विकास ही योजना चालवली जात होती. लोकांचा त्याला खूप मोठा सहभाग होता लोकांचा, त्यामुळं ती योजना बरीचशी यशस्वी झालेली आहे. त्याप्रमाणे पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळू शकतील. याकरता लहान वयापासूनच मुलामध्ये पर्यावरणाविषयी माहिती, प्रेम, सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्य रुजवली पाहिजेत. तरच उद्याची पिढी पर्यावरणाचं संरक्षण व संवर्धन करणारी असेल. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती होणं गरजेचं आहे. शिक्षण जे आहे शिक्षणाच्या माध्यमातून लोकांना समजलं पाहिजे, मुलांना समजलं पाहिजे आणि ते लहान वयापासूनच मुलांच्या मनामध्ये रुजवलं तर पर्यावरणाविषयी प्रेम, पर्यावरणाविषयी सकारात्मक दृष्टिकोन हे मूल्य त्या ठिकाणी रुजवलं जाऊ शकतं. टुडे ऑल द डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप्ड कंट्रीज हॅव एक्सपेक्टेड the responsibility of environmental protection. Their efforts are in that direction. They have defined the future plans about environmental protection and have constituted the necessary laws. आज जगातील सर्व विकसनशील व अविकसित देशांनी पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्या दृष्टीनं त्यांचे प्रयत्न चालू आहेत. या देशांनी पर्यावरण रक्षणाची आपली धोरणे निश्चित केलेली आहेत व त्यासाठी आवश्यक ते कायदेही त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत, लागू करण्यात आलेले आहेत. हे लक्षात घ्या. ए पीक इन टू द हिस्ट्री इतिहासात डोकावताना इन 1972 United Nations Environment Program UNEP Environment Program UNEP has been established in a
conference arranged on human and environment in which environmental problems were discussed. Afterwards, in India, a separate environmental department had been established after through discussion on environmental problems. Ministry of Environment and Forest involved in planning, inducting and increasing awareness about environment and forest through various programs since 1985. बघा 1972मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने स्टॉकहोम इथं त्या ठिकाणी भरवलेल्या मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरणविषयक समस्यावर चर्चा झाली. त्यातून युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना करण्यात आली. नंतरच्या काळात भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्र पर्यावरण विभागाची स्थापना झालेली आहे. 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वनविषयक कार्यक्रमाचं नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन करण्याचं कार्य ही संस्था करत आहे. तर जागतिक स्तरावर सुद्धा याची दखल घेतली गेलेली आहे. नाऊ कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. Nowadays we are observing the environmental degradation everywhere. आज सर्वत्र पर्यावरणाची होत असली हानी आपण पाहत आहोत. कंप्लीट द फ्लो चार्ट गिवन बिसाइड विथ द हेल्प ऑफ एन्व्हायरमेंट. बाजूच्या शेजारील एक ओक तक्ता दिलेला आहे. तर या ठिकाणी नीड ऑफ एन्व्हायरमेंटल ऑब्झर्वेशन, पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे याच्यासाठी तर 2 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. बाकीचे मुद्दे तुम्ही लिहायचेत. एक मुद्दा सांगतो या ठिकाणी, टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. दुसरा मुद्दा आहे नैसर्गिक मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी सुद्धा पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. असे मुद्दे या ठिकाणी 4 मुद्दे तुम्ही स्वतः या ठिकाणी लिहायचेत. तर बघा, पर्यावरण संवर्धनाची गरज, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन याविषयी एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहू. आपण असताना त्याने नैसर्गिक साधन संपत्तीचा बेसुमार वापर केलाय. या पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी. पर्यावरणाशी मानवाचा तो अस्तित्वात आल्यापासूनच अगदी जवळचा संबंध आहे. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बरीच प्रगती केली आहे. आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यही पार पाडले आहे. मात्र हे सर्व करत असताना त्याने नैसर्गिक साधन संपत्तीचा बेसुमार वापर केलाय. या प्रगतीमुळे पर्यावरणाची खूप हानी झाली आहे. त्यामुळे पर्यावरणीय समस्या वाढत गेल्यात. पर्यावरणाचा ऱ्हास मानवाने केला. आता त्याचे संवर्धन करणे ही सुद्धा काळाची गरज बनली आहे. पर्यावरण समतोल राखणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम करणारी कृती आपण टाळली पाहिजे. आपली जबाबदारी म्हणून आपण पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. बरं, तुम्हाला माहित आहे का, फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात? फुलपाखरे परागीभवन प्रक्रिया घडवून आणतात. त्यामुळे वनस्पतींचे प्रजनन घडून येते आणि वनस्पतींची संख्या वाढते. बरोबर, पर्यावरणाचे संतुलन कायम राहते. पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले कायदे. वन संवर्धन कायदा 1980. मुलांनो, 1980 मध्ये वन संवर्धनासाठी कायदा करण्यात आलाय. या कायद्याद्वारे वनासाठी आरक्षित ठेवलेली जागा कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही. उदाहरणार्थ, अशा जागेत जर खाणकाम करायचे असेल तर केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्याला गुन्हेगार ठरवून 15 दिवसाची कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद या कायद्यात केली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा 1986. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी व पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कारवाई करण्याच्या हेतूने 1986 मध्ये हा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याद्वारे कोणत्याही उद्योगाला किंवा कारखान्याला ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा
जास्त प्रदूषके वातावरणात सोडता येणार नाहीत. या नियमांचे जे उल्लंघन करतील त्यांना 4 वर्षापर्यंत शिक्षा व 1,00,000 रुपये दंडाची तरतूद या कायद्यात केली आहे. या पर्यावरणाविषयक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा 1972. भारत सरकारने वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार टाकून त्यांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा केला. या कायद्यामधील कलम 49 अ नुसार दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांचा व्यापार करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कलम 49 ब नुसार वन्य प्राण्यांच्या अवयवांपासून किंवा कातडीपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कलम 49 क अनुसार एखाद्या व्यापाऱ्याकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तूंचा साठा असेल तर तो जाहीर करणे बंधनकारक केले आहे. अशा प्रकारे अनेक कायदे करून पर्यावरण वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी 2000 मध्ये ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण 2000 हा कायदा करण्यात आलाय. त्याचप्रमाणे जैव वैद्यकीय कचरा नियम 1998 हा कायदा केलाय. ई कचरा नियम 2011 हा कायदा संमत करण्यात आला आहे. अशा प्रकारे पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. आत्ताच आपण या ठिकाणी पर्यावरण संवर्धन, आपली सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणासंदर्भात निर्माण केलेले कायदे कोणकोणते आहेत याची माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमधून आपण आता घेतलेली आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आपली सामाजिक जबाबदारी काय आहे पर्यावरणाविषयी, हे आपण आता या ठिकाणी बघितलेलं आहे. आता आपण या ठिकाणी एक चांगल्या माणसाची गोष्ट या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. एक लहान माणसाची मोठी गोष्ट आहे. एक साधा माणूस, लहान माणूस, पण तो काय करू शकतो म्हणत आणलं तर या ठिकाणी एक प्रेरणादायी गोष्ट या ठिकाणी आहे. द बिग स्टोरी ऑफ ए स्मॉल मॅन. जादव मोलाई पयांग is a highly capable person born in a nomadic tribe of Assam. Born in 1963. He is working as a forest worker since the age of 16 years. Once large number of snakes died in the flood of Brahmaputra river flowing by the village. As a preventive measure, Molai planted 20 bamboo plantlets in 1979. The Social Forest Department began a forestation project on 200 hectares of land. Molai was one of the few forest workers who were looking after that project. Molai continued to plant the trees even after completion of the project. As a result of this continuous work of planning and caring for the trees, the barren area witnessed the forest cover over the 1,360 acres. Today, the jungle in Kokilamukh of Jarhat district of Assam is the result of the hard work for 30 years. He has been awarded with the prestigious Padma Shri Award by Government of India for this unparalleled work. Now it is well known as a Molai jungle. Many people come together to destroy the forest, but a single person
बट ए सिंगल पर्सन इफ डिटरमाइंड कॅन इस्टॅब्लिश ए न्यू फॉरेस्ट. बघा, आसाम राज्यामध्ये आदिवासी भटक्या जमातीत जन्म घेतलेला जादव मोलाई पयांग नावाचा एक कर्तबगार माणूस, 1963ला जन्मलेला मोलाई जाधव वयाच्या 16व्या वर्षापासूनच जंगल कामावर काम करत होता. वयाच्या 16व्या वर्षापासून तो जंगल काम करत होता. गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला महापूर आल्याने तेथील असंख्य साप मृत्युमुखी पडले. यावर उपाययोजना म्हणून त्यांनी प्रथम बांबूची केवळ 20 रोपटी लावली. सन 1979मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागातील 200 हेक्टरवर वनीकरणाचा प्रकल्प सुरू केला. 1979मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या ठिकाणी 200 हेक्टरवर वनीकरण करण्याचा प्रकल्प सुरू केला. याची देखभाल करणारे मोलाई हे सुद्धा इतर जंगल कामगारांसोबत होते व त्यांची देखभाल करणे हे काम निरंतर चालू ठेवण्याचा चंग बांधला. कधी बांधला की ही योजना थांबली, बाकीचे लोक निघून गेले, पण मोलाई जे होते ते तिथून निघून गेले नाहीत. त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपण काम करायचं आणि ज्या परिसरामध्ये एकही वृक्ष नव्हता त्या ठिकाणी या माणसाने सुमारे 1360 एकरचे जंगल तयार केले. आज आसाममध्ये जोरहाट येथील कोकिलामुख येथे हे जंगल मोलाईच्या 30 वर्षाच्या अथक प्रयत्नातून निर्माण झाले आहे. या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री हा प्रतिष्ठेचा मानाचा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं, कारण की एकट्या माणसानं 1360 एकरमध्ये जंगल तयार केलं आहे. आज या जंगलाला मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं. अनेक माणसे मिळून अख्खं जंगल नष्ट करू करतात, पण एका माणसानं मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते, हे मोलाई यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे माणसाच्या मनात जर आलं काही चांगली गोष्ट करायची तर करू शकतो. हे आपण या जाधव मोलाई पयांग यांच्यावरून आपल्याला समजून येऊ शकतं. आपण सुद्धा एखादी चांगली गोष्ट ठरवली तर ती आपण पूर्णतःच निभवू शकतो. फक्त मनाने घेतलं पाहिजे की आपल्याला हे काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे. तर या ठिकाणी आपण थांबू. आपण पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी हा जो मुद्दा आहे हा आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेऊ आपण.